एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये एक 16 वर्षाची तरुणी होती। आता एक दिवस त्या कुटुंबामधल्या नातेवाईकाच्या घरी लग्न होतं आणि लग्न असल्यामुळे ते संपूर्ण कुटुंब लग्नाला जाणार होतं। मग आता लग्नाचं जायचं त्यांनी ठरवलं। सकाळी लग्नाची तयारी सुरू केली आणि जिल्ह्याच्या ठिकाणी ते लग्नाला गेले। आता लग्नाला गेल्यानंतर घरामध्ये असणारी जी 16 वर्षीय तरुणी आहे तिला विचारलं, तुला यायचं का? नाही नाही, ती म्हणे मला अभ्यास आहे, मला घरीच थांबायचं आहे, मला काय लग्नाला यायचं नाही। म्हणून त्या तरुणीला घरीच ठेवलं आणि घरीच ठेवल्यानंतर ते कुटुंब लग्नाला गेलं। आता लग्नाला गेल्यानंतर त्या ठिकाणी संध्याकाळचं लग्न होतं म्हणून त्याला सकाळी यायला उशीर होणार होता आणि संपूर्ण रात्र ते तिकडंच थांबणार होते। पण मात्र घरी तरुणी एकटी असताना बाजूचे जे शेजारी आहेत त्या ठिकाणी सांगून गेले होते की आमच्या घराकडे लक्ष ठेवा, घरामध्ये तरुणी एकटीच आहे म्हणून। आता असं सांगून गेल्यानंतर संपूर्ण कुटुंब लग्नाला गेलं आणि तिकडं संध्याकाळचं लग्न लागलं। तिकडं संध्याकाळचं लग्न लागत असताना इकडं जी ती 16 वर्षीय तरुणी आहे या तरुणीनं तिच्या प्रियकराला फोन केला आणि प्रियकर 20 किलोमीटरवरून त्या तरुणीला भेटायला आला। आता भेटायला आल्यानंतर त्या तरुणीकडे तो संध्याकाळी तिच्या रूममध्ये गेला आणि रूममध्ये गेल्यानंतर त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य करू लागला, तिचे कपडे काढू लागला। पण मात्र तिच्यासोबत नको ते कृत्य करत असताना तो जो तरुण आहे त्या तरुणानं काही शक्तिवर्धक गोळ्या खाल्लेल्या होत्या, त्यामुळे त्याची पावर मोठ्या प्रमाणात वाढलेली होती आणि या संपूर्ण घटनेमुळं घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील शिवराजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संपूर्ण घडलेली घटना आहे। तारीख आहे 13 डिसेंबर 2024ची। 13 डिसेंबर 2024ला या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक कुटुंब होतं। त्या कुटुंबामध्ये एक 16 वर्षीय तरुणी होती आणि तिच्या घरचे सगळे लग्नाला गेले होते। आता घरचे सगळे लग्नाला गेले, ती तरुणी घरी एकटीच थांबली आणि एकटीच थांबल्यानंतर जशी संध्याकाळ झाली तसं त्या तरुणीनं तिच्या प्रियकराला फोन केला आणि फोन करून घरी बोलवलं। आता घरी बोलल्यानंतर तो तरुण तिला भेटायला आला। तरुणाचं गाव या तरुणीच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावर होतं। आता हिला माहीत होतं की संध्याकाळी सगळे लग्नाला जाणार आहेत म्हणून ती घरी एकटीच असणार आहे म्हणून तिनं प्रियकराला आधीच सांगून ठेवलेलं होतं। आता प्रियकर तिला भेटायला 20 किलोमीटरवरून त्या ठिकाणी आला आणि घरी आल्यानंतर दुपारी आजूबाजूला शेजारी पाजारी हे सगळे लोक असतात, घरामध्ये जाता येणार नाही म्हणून त्यानं संध्याकाळ होण्याची वाट पाहिली आणि संध्याकाळ झाल्याबरोबरच तो त्या तरुणीच्या घरामध्ये घुसला आणि घरामध्ये घुसल्यानंतर त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य करू लागला। तिला बेडरूममध्ये घेऊन गेला, तिचे कपडे काढायला सुरुवात केली आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करू लागला। पण मात्र हे सगळं करत असताना तो काही थांबतच नव्हता, कारण की त्यानं शक्तिवर्धक गोळ्या खाल्लेल्या होत्या आणि त्या गोळ्या खाल्ल्यामुळं त्याची पावर मोठ्या प्रमाणात वाढलेली होती। आता तो रात्री 7 तास त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य करत होता। ती तरुणी मोठ्या प्रमाणात थकलेली होती, तिला ह्या सगळ्या गोष्टी सहन होत नव्हत्या आणि यानं तिच्या अंगावरचे कपडे काढल्यामुळं तिला थंडीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाजत होती, तिचं अंग हे ताट झालेलं होतं। आता 7 तास हा सगळा प्रकार चालल्यामुळं आणि या 7 तासामध्ये त्यानं 2-3 वेळा त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केल्यामुळं तिची मोठी फजिती झाली होती आणि तिचं शरीर एकदम ताठ झालेलं होतं, तिची प्रकृती बिघडत होती। आता तिची प्रकृती बिघडत असल्याचं पाहून तो जो तरुण आहे तो मोठ्या प्रमाणात घाबरला आणि तिचा उपचार करण्याऐवजी तो तिथून थेट निघून गेला आणि पळून गेला। ती ज्या अवस्थेमध्ये आहे त्याच अवस्थेमध्ये त्याला त्या ठिकाणी सोडलं आणि तो त्या ठिकाणून फरार झाला। आता जेव्हा 14 तारीख लागली, 14 तारखेच्या सकाळी त्या तरुणीच्या घरचं कुटुंब कानपूरवरून लग्नावरून वापस आलं। लग्नावरून वापस आल्यानंतर घराचं दार उघडलं तेव्हा बेडरूममध्ये त्यांच्या तरुणीचा मृतदेह त्यांना नको त्या अवस्थेमध्ये, अर्धे कपडे नसलेल्या अवस्थेमध्ये दिसला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। आता घरामध्ये एकच बॉम्ब उठली, दांगडू उठला, आरडाओरडा झाला। आजूबाजूचे लोक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले आणि मोठ्या
मोठ्या प्रमाणात जमा झाल्यानंतर तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली। जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती देण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोलीस आले, डॉग स्क्वॉडचं पथक आलं, फॉरेन्सिक टीमचं पथक आलं, वेगवेगळे पथकं त्या ठिकाणी येऊन त्यांनी संपूर्ण घराचा पंचनामा केला। मृतदेहचा पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी ताब्यात घेतला, त्याचा पोस्टमॉर्टम केला आणि त्यामधून समजलं की त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे तिचं निधन झालेलं आहे। पण मात्र तिच्यासोबत हे नेमकं कोणी केलंय, काय केलंय याचा तपास पोलिसांना लावायचा होता। पोलीस आजूबाजूकडं शेजाऱ्यांकडं चौकशी करत होते, तेव्हा ती जी तरुणी आहे तिची एक भाची आहे, तिच्या भाचीनं एका तरुणाला घरामध्ये येताना पाहिलं होतं आणि घरामध्ये येत असताना पाहिल्याचं तिनं जेव्हा सांगितलं तेव्हा त्या तरुणीनं त्या तरुणाचं नाव पोलिसांना सांगितलं। आता तरुणाचं नाव सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि ती जी तरुणी आहे तिनं नेमकं कॉलवर कोणाला बोलत होती, काय बोलत होती हे सगळं कॉल डिटेल्स तपासल्यानंतर समजलं की ती याच तरुणाला बोलत होती आणि त्या तरुणानंच त्या तरुणीबरोबर हे सगळं केलं। जेव्हा पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं, सुरुवातीला त्यानं उडवाउडीची उत्तरं दिली, पण पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्यानं सांगितलं की शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्या म्हणून त्या तरुणीसोबत त्यानं असं केलं आणि तसं केल्यानंतर तिची तब्येत बिघडली आणि तो तिला त्याच अवस्थेमध्ये सोडून या ठिकाणाहून निघून आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय, त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू आहे। पण मात्र या संपूर्ण गोष्टीवरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की कशा पद्धतीनं देशामध्ये राज्यामध्ये घटना घडत आहेत, कोण कधी काय करेल हे सुद्धा सांगता येत नाही। त्यामुळं कशा पद्धतीनं काय घडतंय हे तुम्हाला संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही, तुम्हाला सावधान सतर्क करणं हा आपला या ठिकाणी वाटतं, कारण की कशा पद्धतीनं घडतंय यामधून आपण ते काहीतरी शिकलं पाहिजे आणि आपण सुद्धा सावध राहिलं पाहिजे, नाही तर इतर कोणाला तरी सावधान केलं पाहिजे की अशा पद्धतीनं काही करू नका किंवा अशा पद्धतीनं काही होऊ देऊ नका। जर काय असं होत असेल तर त्याची तात्काळ माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली पाहिजे, जेणेकरून अशा घडणाऱ्या ज्या घटना आहेत या कुठंतरी कमी होतील असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला वाटत असेल आम्ही सारखं सबस्क्राईब करा का म्हणतोय, कारण की आम्ही महत्त्वपूर्ण एखादा व्हिडिओ टाकला तर त्याची सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर त्या व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळेल, म्हणून आम्ही तुम्हाला सबस्क्राईब करा असं म्हणत असतो। त्यामुळं अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका।